महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल सुरू झाली आहे। विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी अखेर निवडणुकीची घोषणा झाली आहे। पण या निवडणुकीपेक्षा जास्त चर्चा झाली एका प्रश्नाची, महायुती कोणावर विश्वास दाखवणार? नीलम गोरे, बच्चू कडू की आणखी एखादा दुसरा चेहरा? तर चला जाणून घेऊया संपूर्ण बातमी। गेल्या काही दिवसांपासून रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी अखेर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अधिकृत घोषणा करत सांगितले की 1 जुलै रोजी दुपारी 1 वाजता उपसभापती पदाची निवडणूक होणार आहे। या निवडणुकीसाठी 30 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहे। त्यानंतर अर्जाची छाननी होईल। आवश्यकता भासल्यास 1 जुलै रोजी मतदान होईल। मात्र एकच वैध उमेदवार राहिला तर बिनविरोध निवड होण्याचीही शक्यता आहे। हे पद रिक्त होण्यामागचे कारण म्हणजे विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांचा आमदारकीचा कार्यकाळ नुकताच संपुष्टात आला। त्यामुळे नवीन उपसभापती कोण होणार याबाबत राजकीय वर्तुळात अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती। अखेर आता त्या चर्चेला अधिकृत स्वरूप मिळाले आहे। सध्या विधान परिषदेत महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे उपसभापती पदावर सत्ताधारी आघाडीचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे। मात्र सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे उमेदवार कोण? राजकीय सूत्रानुसार हे पद एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देण्यात आले असल्याची चर्चा आहे। यामुळे सुरुवातीला नीलम गोरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली, परंतु राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही घडू शकतं। सध्या माजी मंत्री बच्चू कडू यांचेही नाव चर्चेत आले आहे। त्याशिवाय कृपाल तुमाने, चंद्रकांत रघुवंशी आणि मनीषा कायंदे यांचेही नाव चर्चेत असल्याने उत्सुकता अधिक वाढली आहे। आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते 30 जूनच्या नामनिर्देशन प्रक्रियेकडे। महायुती अधिकृत उमेदवाराची घोषणा कधी करते, कोणाला संधी मिळते आणि निवडणूक बिनविरोध होते की मतदानाची वेळ येते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। विशेष म्हणजे उपसभापती पद हे केवळ घटनात्मक पद नसून विधान परिषदेच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावणारे पद आहे। त्यामुळे या निवडीला राजकीय दृष्ट्याही मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे। तुमच्या मते महायुतीने उपसभापती पदासाठी कोणाला संधी द्यावी? नीलम गोरे, बच्चू कडू की आणखी एखादा नेता? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।